व मोडणीम पंचकृषीच्या वतीनं मी आज मनापासून या केसीसी क्रिकेट स्पर्धेचे जे सर्व संयोजक संजय मोहिते असतील, बाजीराव नाना असतील किंवा असंख्य थोरापासून लहानांपर्यंत या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो की गेले 25 वर्ष झालं ही स्पर्धा त्यांनी जिवंत ठेवली आणि असंच या करकमच्या भूमीला भविष्यात उज्ज्वल नाव मिळो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नाईट स्पर्धा 3 लाखावरनं 5 लाखावर जाऊ अशी मी प्रार्थना करतो। कारण ज्या ठिकाणी गाव एकत्र येतं त्या ठिकाणी त्या गावाला कोण नडू शकत नाही, हा इतिहास या करकमचा आहे। असंख्य स्पर्धा उभा राहिल्या परंतु मोडून पडल्या, परंतु या करकममध्ये एक सलीम सारखा छोटा कार्यकर्ता आहे किंवा असंख्य मातब्बर या ठिकाणी आदिनाथ मालक देशमुख असतील, या आमचे सहकारी उपसरपंच पांढरे मालक असतील किंवा असंख्य ज्यांची नावं मी घेऊ शकत नाही। करकमची नगरी ही पुण्याची नगरी आहे, संतांची भूमी आहे। या ठिकाणी 18 पगड जाती आणि 12 बलुतेराला घेऊन चालणारी नगरी आहे आणि अशीच आपल्या करकमचा आदर्श सोलापूर जिल्ह्याने नव्हे तर महाराष्ट्राने घ्यावा। या ठिकाणी आमचे मित्र अभिषेक पूर्वत बसलेत, असंख्य लोक आहेत, कुणाकुणाची नावं घ्यावी आणि कुणाचं नाव घेऊ नये असं मी सांगू शकत नाही, परंतु या नगरीचा या भूमीचा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि ही स्पर्धा भविष्यात आयुष्यभर टिकून राहावी यासाठी आमच्या मोडलीकरांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं माझ्या शुभेच्छा आहेत आणि भविष्यात महाराष्ट्र गोवासह अख्ख्या भारतातून संघ या ठिकाणी खेळायला यावेत यासाठी मी शुभेच्छा देतो। कन्हैया काळे असतील, संजय धोत्रे, संजय बनपट्टे, असंख्य आता नावं घेऊ शकत नाही मी, सर्वांना शुभेच्छा देतो आणि स्पर्धा अविस्मरणीय राहो यासाठी शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी विनंती करेन आदरणीय आपल्या गावचे सरपंच प्रथम नागरिक ॲडव्होकेट शरदचंद्रजी पांढरे साहेब। आज आपल्या कर्कनगरीमध्ये केसीसी क्रिकेट क्लबने ज्या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्या आपल्या गावची क्रीडा संस्कृती जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ते कायम कार्यरत असतात। आज अशा परिस्थितीमध्ये यावेळेस तर त्यांनी स्पर्धा घेतलेली आहे की पावसाचा अडथळा असताना सुद्धा आज त्यांनी अगदी यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडून आपल्या करकम नगरीचं नाव आणि त्यांचं यशस्वी कार्यकुशलता त्यांनी दाखवून दिलेली आहे। यापुढेही केसीसी क्रिकेट क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्यासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो की यापुढे आपल्या गावाचं नाव याच पद्धतीनं रोशन करण्यासाठी त्यांनी यापेक्षाही चांगलं काम करावं अशी एक अपेक्षा करकंबाचरणी व्यक्त करतो आणि त्यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा देतो। तसेच सर्व प्रेक्षकांचेही आभार मानतो की कारण या स्पर्धेचं एक 4 चांद लावण्यासाठी त्यांनी हजेरी लावली आणि आपल्या उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला, त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो। सर्व संयोजकांचे आभार मानतो। इथं कॉमेंट्री करणारे सर्व जे आहेत त्यांचंही आभार मानतो कारण त्यांच्या कॉमेंट्रीने आज सर्वांना एक मंत्रमुग्ध केलं आणि चांगली कॉमेंट्री ऐकायला मिळाली। या सर्वांचं आज करकमच्या वतीनं आभार मानतो आणि यापुढे केसीसी क्रिकेट क्लबला शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी असेच दरवर्षी आम्ही स्पर्धा बरोबर तुमचं देखील सहकार्य असंच राहावं अशी अपेक्षा करतोय। यानंतर मी आमच्या स्पर्धेचे बॅकबोन म्हणजे आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय आदिनाथ मालक देशमुख साहेबांना विनंती असेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। अभिषेकजी पूर्वत साहेब। आज करकम क्रिकेट क्लब करकमच्या शेवटच्या दिवसाच्या विनरला शुभेच्छा देतो। सर्व विजेत्यांना शुभेच्छा देतो। उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे नेते आदिनाथजी देशमुख, माझे मार्गदर्शक ह्या गावचे प्रथम नागरिक शरदचंद्रजी पांढरे साहेब, प्रशांतजी गिड्डे साहेब, या क्रिकेट केसीसीचे अध्यक्ष नात्याबा मोहिते, संजय मोहिते, आमचे सहकारी मित्र कन्हैया काळे, रियाज बागवान, संजय खडके, सुनील मोहिते,
उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य सचिनजी शिंदे, उपस्थित असलेले संतोष धोत्रे, बाजीराव नाना काळे, ज्येष्ठ मार्गदर्शक बळवंत व्यवहारे, महेंद्रभाऊ शिंदे, उपस्थित सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर सर, आम्ही ह्या स्पर्धेला आवर्जून आम्ही ह्या स्पर्धेचा कायम घटक आलेलो आहे आणि इथून पुढे सुद्धा KCCला केव्हाही मला जी जबाबदारी सोपवतील ते मी पार पाडेल. आणि एवढ्या सामन्याला आवाजाने मंत्रमुग्ध केलेले ख्यातनामाचे चंदू शेटे सर, वाघमारे सर, तसेच आमचे पवार सर, तसेच आलेल्या मॅडम यांच्या सर्वांचं मी KCCच्या वतीने पण आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती केलं अंकलने यानंतर आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या सामन्याचे सर्व विजेते संघ ज्याने प्रथम, द्वितीय, तृतीय, चौथं असं बक्षीस जिंकलेल्या सर्व संघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि ही स्पर्धा भरवण्यामागे खऱ्या अर्थाने जी मेहनत आहे की KCCच्या सर्व जे टीम आहे त्या टीमवर्कचं आपण पाहतोय. आपल्याला मॅच बघण्याचा आनंद आणि ह्या करकममधील सर्व क्रिकेटप्रेमींना राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडूंना पाहता यावं याच्या मागची मेहनत असेल. ही संपूर्ण लाईट डेकोरेशन असेल किंवा पंच असतील, कॉमेंट्री असतील, त्याचबरोबर सुंदर असं कॅमेऱ्याचं नियोजन असेल, स्क्रीनचं नियोजन असेल. याच्यामध्ये 10 ते 15 लाख रुपयेचा खर्च बक्षीस वितरक आहे आणि हा खर्च सर्व गावकऱ्यांनी विशेष सहकार्यातून केलेला आहे. त्याची मेहनत आहे. आपला उद्योग व्यवसाय 10 ते 15 दिवस बंद करून ही सर्व टीम आपल्याला करकमकरांसाठी बहुमोल असं या मैदान उपलब्ध करून देते असे रामभाऊ जोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक असतील आणि सर्वांचं मी करकमच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. असेच आपण सामने भरवावे आणि करकमला आणि या मैदानातला खेळाडू भारतीय संघामध्ये खेळताना पाहायला मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ आमच्या मागे ज्यांची एक ताकद असते, आदरणीय आदिनाथ मालक साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. KCC चषक 2025 या अंतिम सामन्याच्या निमित्तानं आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय शरदचंद्रजी पांढरे साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळवांना, या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सहकारी मित्र युवा नेते अभिषेकजी पूर्वत, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे मनसेचे नेते दिलीप बापू, प्रशांतजी गिड्डे, या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सहकारी मित्र सचिन अंकल शिंदे, महेंद्रभाऊ शिंदे, सुनीलजी मोहिते, LM भाऊ, ग्रामपंचायत सदस्य संतोषजी धोत्रे, केराप्पा, अनिल तात्या चव्हाण, चरण सिंग राजपूत, लादे साहेब, या KCC क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आमचे मित्र नाता बापू मोहिते, संजयजी मोहिते, ज्याने हा KCC क्रिकेट क्लब यशस्वी करण्यामध्ये ज्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे असे KCCचे कर्णधार संजयजी मोहिते, संजय धोत्रे, संजय खडके, कन्हैया काळे, रियाज भाई, बाजीराव नाना काळे, तसेच उपस्थित या कार्यक्रमासाठी सर्वच आपल्या गावातून आलेले क्रिकेट प्रेमी, बाहेर गावामधून आलेले सर्व संघ, सहकारी मित्रांनो, खरं तर KCC क्रिकेट क्लब ही आपल्या सर्वांची, आपल्या गावचं नाव राज्यामध्ये उज्ज्वल करणारी ही क्रीडा क्षेत्रातली महत्त्वाची ही एक संकल्पना आहे. मी मनापासून धन्यवाद देतो की KCC क्रिकेट क्लबनं आपल्या गावचं नाव
हे राज्यामध्ये नेण्याचं काम केलं आणि या खेळाच्या माध्यमातून अनेक मोठमोठे खेळाडू या ठिकाणी तयार झाले. जवळपास 10 ते 15 दिवसापासून अतिशय कष्टातून एक चांगलं एक नेटकं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांनी केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. या स्पर्धेसाठी ज्यांनी योगदान दिलं, ज्याने आर्थिक सहाय्य केलं, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि गेल्या 15 दिवसापासून बाहेरून आलेले सर्व अंपायर्स असतील, कॉमेंटेटर असतील, या स्पर्धेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणारे सर्व सहकारी असतील, या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आत्ताच सर्वांनी सांगितल्याप्रमाणे या KCC क्रिकेट क्लब ही स्पर्धा राज्यामध्ये अधिकाधिक अशा पद्धतीनं नावलौकिक मिळवो आणि आपल्या गावाला एक मोठं प्रसिद्धीकडे नेवो आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या गावचं नाव अतिशय उज्ज्वल होवो, हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आज ज्या संघाने यश मिळवलं त्या संघांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशाच पद्धतीनं यश भविष्यामध्ये विविध स्पर्धांमध्ये मिळवावं हीच कणकवली मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद देऊन माझं छोटंसं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे. पुन्हा एकदा आलेल्या व्यासपीठावरती सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार की आपण वेळात वेळ काढून इथे आलात. KCC चषक करकंब. मी असं ऐकलं की प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वेगळं होतं या टुर्नामेंटमध्ये, या ट्रॉफीमध्ये. आणि यावर्षी सुद्धा काहीतरी वेगळं केलं करकंबामध्ये. माझ्यासारख्या एका महिला अँकरला इथे बोलवलं. तर कन्हैया काळेजी, सगळ्यात आधी तुमचं मनापासून आभार, संपूर्ण कमिटीचं मनापासून आभार की आपण असं काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच हा प्रयत्न तुम्हाला सुद्धा आवडला असेल. थोड्या वेळासाठी का होईना पण मी तुमच्या सोबत होती. सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा संपूर्ण जितके पण ऑर्गनायझिंग कमिटी आहे KCC चषक करकंब 2025, माझा मनापासून आभार. तुम्ही स्वीकार करून घ्या की तुम्ही मला इथे बोलवलात, कारण की मी परिस्थिती पाहिली होती. खूप पाऊस पडत होता. प्रत्येक दिवशी असं होतं की आज उद्या फायनल कधी होणार कळत नव्हतं. पण शेवटी बोलतात ना, आपण जर जिद्दीने आणि मेहनतीने काम केलं तर देव सुद्धा आपल्या सोबत असतो. आणि आज आपण पाहिलं गावाच्या बाहेरपर्यंत पाऊस पडला. म्हणजे पंढरपुराची किती आपल्या डोक्यावरती किती मोठा हात असेल की गावाच्या बाहेरपर्यंत पाऊस पडला, पण गावाच्या आत पाऊसच नाही पडला. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की त्याच म्हणजे बोलतात ना की इतक्या सच्चाईने आणि मेहनतीने संपूर्ण टीमने काम केलंय आणि त्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत केलं पाहिजे. मला असं वाटतं जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीचं की त्यांनी इतकं सुंदर आयोजन आणि नियोजन इथपर्यंत आणलं. चला तर मग आता आपण वळणार आहोत आपल्या प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. सर्वात आधी उत्कृष्ट गोलंदाज म्हणजेच बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. काय वाटतं कोण असेल वाटतंय? काय नाव घेऊ शकता तुम्ही, बोलू शकता, माझ्यासमोर बोलायची परमिशन आहे. काय वाटतंय कोण असेल? शिरूर. सो बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट गोज टू ज्यांनी घेतलेले आहेत 10 विकेट आणि ज्यांना पारितोषिक भेटत आहे 4000 रुपयाचं. अयाज महाजन. अयाज महाजन इकडे आहेत का? त्याच्या बिहाफ मध्ये त्याचे कोणी फ्रेंड असतील तर ते घेऊ शकतात. उत्कृष्ट गोलंदाज KCC चषक करकंब 2025, बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट अयाज महाजन. 4000 रुपयाचं पारितोषिक आणि सोबतच ही ट्रॉफी देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातो. त्याच्या बिहाफ मध्ये त्यांचे फ्रेंड इथे घेतात. एकदा जोरदार टाळ्या होत्या अयाज महाजनसाठी. कम ऑन एव्हरीवन.
उत्कृष्ट फलंदाज म्हणजेच बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. काय वाटतंय? कोण? आवाज करा रे थोडा. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्यांच्या बॅट मधून आलेले आहेत 108 रन. नाही 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 नाही, अनिकेत तकवणे is the best batter of the tournament. KCC चषक करकंब 2025 4,000 रुपयाचं पारितोषिक आणि सोबतच चमचमाती हुई ट्रॉफी. अनिकेतने करून दाखवलंय 108 रन, 108 runs. Congratulations. Let's have a big round of applause everyone. जोरदार टाळ्या होऊ द्या. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अनिकेत ताकवणे. कॉंग्रॅच्युलेशन्स अनिकेत. सो काय सांगायचंय म्हणजे बेस्ट बॅटर, मला असं वाटतं कॉम्पिटिशन मध्ये अजूनही कोण होतं, पण बोलतात ना की आपल्याला भेटलं म्हणजे झालं. तसं काही नाही, चांगला परफॉर्मन्स झाला. टुर्नामेंट पण छान होती आणि डे नाईट आम्ही आत्ताच येरळवाडीला पण खेळलो होतो, त्यामुळे आमच्या टीमचा परफॉर्मन्स चांगला होत होता. आणि 3 लाखाचे प्राईज आम्हाला थोडं नशिबानं असं असेल की आम्ही थोडंसं जवळ जातोय पण फायनलला हारतोय, पण निश्चितच पुढच्या वर्षी आम्ही ते प्रयत्न करू की फायनल जिंकण्याचा. आणि बेस्ट बॅटर भेटलं, छान वाटते. ओपन टुर्नामेंट होती, मोठे मोठे आयकॉन होते, आम्ही पण आमचा खेळ चांगला केला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत्या अनिकेतसाठी आणि ऑफकोर्स खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर मोस्ट इम्पॅक्ट प्लेयर ज्याला म्हणतात प्रभावित करणारा खेळाडू, मला असं वाटते हे सुद्धा एक नवीन इनिशिएटिव्ह असेल आणि मोस्ट इम्पॅक्ट प्लेयर यासाठी देतात जेणेकरून जो उभरता हुआ सितारा आपण ज्याला म्हणतो, उभरता हुआ खेळाडू जो असतो, घडणारा खेळाडू जो असतो, त्याला एक शाबासकी भेटावी म्हणून आपण हे देतो. मोस्ट इम्पॅक्ट प्लेयर प्रभावित करणारा खेळाडू ज्याच्या खेळाने संपूर्ण टुर्नामेंट प्रभावित झालेली असते आणि फ्युचरमध्ये त्याने अजून चांगलं करावं. आणि ज्याला भेटतायत 4,000 रुपये. मोस्ट इम्पॅक्टफुल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट गोज टू प्रशांत घरत. प्रशांत घरत जर असेल तर ठीक आहे, नसेल तर त्याच्या बिहाफ मध्ये कोणी येऊन, ठीक आहे, त्या थोड्या वेळानंतर आपण. ओके, प्रशांत बघा याला म्हणतात जिद्द, चिकाटी. प्रशांत अजून जोरात पळत यायचं तुला, अजून जोरात. मोस्ट इम्पॅक्टफुल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट KCC ट्रॉफी करकंब 2025. ₹4,000 प्रशांत घरत. या मोस्ट इम्पॅक्टफुल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. प्रशांत तुला नाही जायचंय, तुला समोर थांबायचंय. प्रशांत तुला थांबायचंय मध्ये, त्याच्या बिहाफ मध्ये घेतोय. ओके ओके. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रशांत. जर तू आम्हाला ऐकत असशील किंवा बघत असशील, खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर चौथं पारितोषिक आहे 41,000 म्हणजेच 41,000. अभिषेक पुरवत युवा नेते यांनी स्पॉन्सर केलेला आहे आणि चौथं पारितोषिक जात आहे किशोर 11 महाराष्ट्र माठा. कॅप्टन असतील किंवा कोणी त्यांच्या बिहाफ मध्ये असेल तर येऊन त्यांनी पारितोषिक घेऊन जायचंय. ओके 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 ओके. सो मला असं वाटते 4th पारितोषिक जात आहे जयू 11 अर्नाळा पालघर.
जयू 11 अर्नाळा पालघर इथे 41,000 रुपये अभिषेक पूर्वत युवा नेते यांच्याकडून हे पारितोषिक आहे. चौथं पारितोषिक जात आहे जयू 11 अर्नाळा पालघर. तिसरं आणि चौथं विभागून कॅश दिली जाणार आहे, हे आधीही सांगितलं गेलं होतं. ट्रॉफीज जे आहेत ते तुम्हाला 4th आणि 3rd दिल्या जातील. बाकी जे तुमचं कॅश प्राइज आहे ते तुम्हाला डिवाइड म्हणजेच विभागून दिलं जाईल. आणि मला असं वाटतं की फायनल सुरू व्हायच्या आधीच त्याची अनाउन्समेंट आपण केली होती. जयू 11 अर्नाळा पालघर, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. मनापासून धन्यवाद माननीय अभिषेक पूर्वत युवा नेते आपलं. त्यानंतर तिसरं प्राइज जात आहे किशोर 11 महाराष्ट्र माठा. किशोर 11 महाराष्ट्र माढा, प्रशांतजी गिड्डे, महेंद्रजी शिंदे, रॉयल बाजार आमटी प्रीमिक्स मसाला मोडनीम यांच्यातर्फे हे पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा मी सांगेन विभागून पारितोषिक दिलं जाईल 3रं आणि 4थं यांचं. किशोर 11 महाराष्ट्र माडा. त्यानंतर दुसरं पारितोषिक आहे ॲडव्होकेट शरदचंद्र पांढरे, सन्माननीय विवेकजी शिंगटे आणि सन्माननीय उन्मेशजी थिटे यांनी पुरस्कृत केलेलं हे पारितोषिक 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. सेकंड प्राइज गोज टू शंभू 11 पारगाव. शंभू 11 पारगाव संघ खूप चांगले लढलात. शंभू 11 प्लेयर्सनी यायचे, सन्मान करायचा आहे त्या ट्रॉफीचा. अगदी महाराष्ट्रातील नामवंत ग्रामीण संघामध्ये ज्या संघाची नोंद केली जाते असा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असणारा हा पारगाव या गावचा संघ या महाराष्ट्रातील नामवंत आणि मानाच्या स्पर्धेमध्ये ठरतोय उपविजेता. कारण सोपी गोष्ट नाहीये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या मंचावर मॅडम या संघाने केलेला परफॉर्मन्स त्यांना उपविजेतेपदाचा करंडक देतोय. नक्कीच. आणि अनिकेतने सांगितलंय की त्या ट्रॉफी पर्यंत पोहोचतोय पण ती हातात घेता येत नाहीये. पुढच्या वर्षी नक्कीच हे स्वप्न तुमचं पूर्ण होईल. खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या उद्या पारगाव संघासाठी. येस, यावर्षी मुंबई परिसरात धडाकेबाज चषकाला देखील आपल्याला ही टीम पाहायला मिळणार आहे आणि किंबहुना गेल्या वर्षी भिवंडीला देखील खेळताना पाहायला मिळाले होते. जितेन भाऊ आपलं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आहे मॅन ऑफ दी सिरीज. मॅन ऑफ दी सिरीज ज्यांना मिळणार आहे 5,000 रुपयाचं पारितोषिक. काय वाटतंय कोण असेल? हु विल बी दी मॅन ऑफ द सिरीज? कोण असेल? कोण असेल? थोडा आवाज येऊ द्या. कोण असेल? चला माझ्यासोबत तुम्ही म्हणा, कुणाल खोंड. कुणाल खोंडला हा पुरस्कार जातोय ज्याने या स्पर्धेमध्ये 142 धावा केल्या, बऱ्याचशा कॅच पकडल्या, 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा केला. जिल्हा पुणे, तालुका शिरूर आणि गाव पाबळगावचा सितारा, हप्पीचाही बादशहा कुणाल खोंड ठरतायत या मानाच्या क्रीडा स्पर्धेतील मालिका वीर पुरस्काराचे मानकरी. मॅन ऑफ दी सिरीज केसीसी चषक करकंब 2025. टाळ्या कमी का वाजतायत? कम ऑन. सोबतच कुणाल आपले 5,000 दिले नाही जाणार. सोबतच जितक्याही पूर्ण करकंब चषक 2025ला सक्सेसफुल बनवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतलेली आहे, मग ते ग्राउंड स्टाफ असू द्या किंवा मंडपवाले असू द्या किंवा लाईटवाले असू द्या, विराज लाईट्स, मंडप डेकोरेटर्स, कॉमेंटेटर्स, अंपायरिंग पॅनल, DJ, tenniscricket.in ची संपूर्ण टीम आणि संपूर्ण म्हणजे जितके लोक आहेत पूर्ण कमिटी, जर माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं असेल
तर क्षमा असावी. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आणि पूर्ण कमिटीच्या तर्फे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता लक्षात राहील ही स्पर्धा वर्षभर आम्हीच सुद्धा वाट पाहू पुन्हा एकदा करकमची, केसीसी ट्रॉफीची, महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धेची. आणि आता कहते हैं ना, जो जीता वही सिकंदर. आणि आता प्रथम पारितोषिक सन्माननीय दिलीप बापू धोत्रे आणि सन्माननीय आदिनाथ मालक देशमुख यांनी पुरस्कृत केलेलं पहिलं पारितोषिक म्हणजेच काय, द विनर ऑफ केसीसी चषक करकंब 2025. आणि तो संघ आहे गोविंद युनायटेड शिरूर. गोविंदजी बोकले साहेबांच्या मालकीचा असणारा संघ गोविंद युनायटेड उमरगा तालुका शिरूर संघ खेळलाय. संदीपजी गिरे तुमची बॉलिंग आठवते, निलेश तुमची अगदी जबरदस्त गोलंदाजी आठवते, कुणालचा कॅच, कुणालचा धुमाकूळ, रविकुमार साहू यांची मोक्याच्या क्षणीची फलंदाजी, सँडी शिरूर याची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. असं त्याचबरोबर शुभम या टीमचा घटक होताना पाहायला मिळाले. आणि पप्पू तोडकर सर एक छोटीशी मुलाखत नक्कीच तुमची मॅडम घेणार आहेत. नक्कीच संपूर्ण संघाने मेहनतीने, चिकाटीने, परिश्रमाने ही ट्रॉफी जिंकलेली आहे. 3 लाख रुपयाचं कॅश प्राइज आणि ही चमचमाती हुई गोल्डन ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या उद्या गोविंद युनायटेड शिरूर संघासाठी. यस, ओम माळी हे नाव देखील आवर्जून घ्यावंसं वाटेल, कारण एक युनिट म्हणून खेळले. पहिल्या मॅच पासून या टीमने जो परफॉर्मन्स दिलाय ना की लाजबाब, भल्या भल्या संघटना चिटपट करण्याचं काम केलं आणि मानाची पहिल्या नंबरची ट्रॉफी मॅडम उंचावली आहे. आणि या संघाचे सर्वेसर्वा म्हणून मनोगत देतील या संघासाठी पप्पू तोडकर. सो पप्पू तोडकर आपल्या सोबत आहेत. आणि आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जेव्हा मॅन ऑफ द सिरीजची बाईक ते जिंकले होते तेव्हा सुद्धा तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. आणि आजही जो प्रथम पारितोषिक त्यांनी जिंकलेला आहे, मला असं वाटतं मी लकी ठरली आहे तुम्हाला की प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी टुर्नामेंटमध्ये येते तुम्ही पारितोषिक जिंकताय. कसं वाटतंय सर? सर्वप्रथम फायनल जिंकल्याबद्दल खूप छान वाटते आणि तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल अजूनच खूप छान वाटते. थँक यू सो मच पप्पू अँड ऑल द व्हेरी बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. एकदा जोरदार टाळ्या होत्या संपूर्ण शिरूर संघासाठी. बोलतात ना, जो जीता वही सिकंदर. आणि सध्या केसीसी चषक करकंब 2025 जिंकलेला आहे, कारण जिद्दीने, चिकाटीने, परिश्रमाने संपूर्ण टुर्नामेंट आपण पाहिली. पाऊस आला, वारा आला, तुफान आलं, पण ही टुर्नामेंट रोखू शकलं नाही. चला, विथ दिस आय एम युअर होस्ट अँड दोस्त रेश्मा मयेकर सेइंग हasta la vista. भेटूया पुन्हा एकदा नव्या टुर्नामेंटमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.
संघ हरळवाडी क्रिकेट संघाला या स्पर्धेमधील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. त्या संघाचे आदर्श पाटील इथं प्राइज स्वीकारतील. आदर्श पाटील. यानंतर ज्यांनी ज्यांनी या स्पर्धा यशस्वी केल्या त्यांचा इथं मात्र समितीच्या वतीने गौरव होतोय. आदरणीय सोमनाथजी राजपूत मुंबई पोलीस यांच्या वतीने स्मार्ट वॉच जे आमच्या इथं मला पंच म्हणून काम केलेलं आहे. पहिल्यांदा मी इथं के आमचे प्रवीण कुलकर्णी यांना इथं आमंत्रित करतोय. प्रवीण कुलकर्णी आले, पळत आले, तुमचे खास दोस्त आले. आले कुलकर्णी काका आले, द्या वाच त्यांना. चला कुलकर्णी काका यांना पण वॉच देतो, स्मार्ट वॉच देतोय. यानंतर स्वप्नील इंगळे यांनी देखील या स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी पाहिली, त्यांना देखील आपण एक स्मार्ट वॉच देतोय. स्वप्नील इंगळे यांना देखील एक स्मार्ट वॉच आहे. यानंतर ज्यांनी आज स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार असं निवेदन केलं, प्रसिद्ध निवेदिका म्हणून त्यांना आपण इथं या स्पर्धेला बोलवलंय. खास करून रेश्मा मायेकर मॅडम यांना देखील आपण इथे एक स्मार्ट वॉच देऊन गौरव करतोय. यानंतर अख्ख्या भारताचा कॉमेंट्रीचा बुलंद आवाज, भारतात नव्हे तर विदेशात देखील जाऊन यांनी कॉमेंट्री केली आणि महाराष्ट्राचा आवाज विदेशात देखील झळकतो हे दाखवणारे आपल्या सर्वांचे लाडके गुरुवर्य कॉमेंटेटर चंदू शेटे सर. यानंतर राज वाघमारे सर यांनी देखील पंढरपूरचा गोड आवाज, मधुर आवाज, आमचे मित्र राज वाघमारे सर. साहिल तुझे कंपनी मित्रांचे नाव सांग तुझे. नक्कीच सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या मानाच्या स्पर्धा होतात, सोलापूर जिल्ह्याच्या हिंदी समालोचनाचा देखील एक बुलंद आवाज आणि पॉवर ऑफ पवार म्हणून ज्यांना ओळखलं जातं समालोचन क्षेत्रामध्ये, नक्कीच हा आवाज महाराष्ट्राच्या समालोचन क्षेत्राचा देखील बुलंद आवाज आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर शंकर पवार सर यांचं या ठिकाणी आपण साहिल चव्हाण, मला वाटतं साहिल चव्हाण होते ना. साहिल ये मित्र, ये लवकर यायचे. तुमची टीम यायची, जे टीमचे जे मेंबर्स आहेत, tenniscricket.in ची टीम ज्यांनी अतिशय दर्जेदार प्रक्षेपण केलं आणि निश्चितच या स्पर्धेची एक वेगळी छाप जी निर्माण केली याच्यासाठी आपण त्यांच्या सर्व सदस्य या मित्र ये तू नाव काय. tenniscricket.in म्हटलं की अगदी आंतरराष्ट्रीय सामने आपण ज्या पद्धतीनं पाहत असतो तशा प्रकारचं लाईव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना ज्यावेळी मोबाईलवरती आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जगभरामध्ये 190 पेक्षा अधिक देशामध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण हे क्रिकेट पोहोचवतं, tenniscricket.in चे सर्व आमचे कॅमेरामन, सर्व ऑपरेटर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कमिटीच्या वतीनं आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. tenniscricket.in मिस्टर ओमकार स्वरूपात सद्गुरू समर्था, त्याचबरोबर साहिल शेख, विराज लाईट हाऊस यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. विराज लाईट हाऊस नक्कीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जर आपण लाईटचं अरेंजमेंट पाहतो, विराज लाईट हाऊस, आर्यन, विराज लाइट हाउस, बिल्कुल दूध या रोशनी में नहाता हुआ ये स्टेडियम का नजारा आप देख रहे हैं विराज लाइट हाउस के माध्यम से. आणि चला आता आमचे स्क्रीन हनुमंत या छोटे खेळाडू मोठे करण्यामध्ये ज्यांचा हातभार आहे असे आमचे स्क्रीन मास्टर हनुमंत, आपण या लगेच पळा. हनुमंत लांबून फार छोटे दिसत आहे, थोडस मोठे व्हा. या 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 लवकर. चला या. स्क्रीन मास्टर, छोट्या मास्टरच्या शोभास आपल्याला दिलं जाते. मास्टर ब्लास्टर, चल कॅमेरा चालू. कमलाकर
आपल्या स्पर्धेला जे ग्राउंड्समॅन म्हणून ज्यांनी काम पाहिलं अतिशय मॅडम तुम्हाला एक विनंती आहे, ज्या ग्राउंड्समॅन स्पर्धा आपल्याला इथे गेली त्या ग्राउंड्समॅनचा तुमच्या शुभ हस्ते हा सत्कार होईल. कमलाकर ग्राउंड्समॅन ठीक आहे मॅडम, तुमच्या हस्ते द्या ना. कमलाकर यांना पण मॅडमच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देतोय. चला कमलाकरजी यांना देखील आपण सन्मानित करतोय. कमलाकर हॅलो मी या ठिकाणी दोन्ही पंच जे असतील थोडंसं स्टेजवर या. सर आहेत इथे, पंच या, राज सर या, आपली एक टीम यायची इथं. हॅलो, दोन्ही पंच, सर्व समालोचक, tenniscricket.in संपूर्ण टीम या. आपण सगळ्यांचा एक ग्रुप फोटो लास्ट tenniscricket.in या. सगळे या. राज सर या, समालोचक आमचे मार्गदर्शक नक्कीच सर या. मॅडम या इकडं, एक सगळ्यांचा ग्रुप फोटो घेतोय. मॅडम या बाजूला. हॅलो हॅलो नक्कीच सर, एक गोष्ट आवर्जून उल्लेख करेन. आज आमचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आदरणीय समालोचक चंद्रकांत उर्फ चंदू शेटे सर या स्पर्धेला आपल्यामुळं 4 चांद लागलेत. आपलं खऱ्या अर्थानं करकम, पंढरपूर तालुका, सोलापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं खऱ्या अर्थानं मनपूर्वक अभिनंदन करतो. आभार व्यक्त नाही करणार, कारण पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये सर्व दिवस आपला आवाज ऐकायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. चंदू सरांबद्दल बोलायचं झालं तर चंदू सर म्हणजे अत्तराचं दुकान आहे. तुम्ही विकत जरी नाही घेतलं तरी त्यांचा सहवास, त्यांच्या आवाजाचा सुगंध, त्यांच्या आवाजाचा परिमळ नेहमीच दरवळत राहत असतो. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत आहेत. सर तुमचं मार्गदर्शन आमच्यासोबत नेहमीच असावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अजून एक आपण सत्कार विसरलोय आणि या स्पर्धेमध्ये हा सन्मान जो केला त्याला त्याने तिसऱ्या पंचांची भूमिका इथं पार पाडली. आपल्या सर्वांचे लाडके प्रसाद मोहिते याचा देखील आपण सत्कार करतो. प्रसादचा सत्कार आपले महाराष्ट्राचे नामवंत समालोचक चंद्रकांत शेटे सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय. ये प्रसाद ये लवकर. आणि tenniscricket.in च्या वतीने देखील त्याचा आभार व्यक्त केला. गेल्या 10 दिवसापासून स्कोरिंग आणि बाकी लाईव्ह ऑपरेटिंगला त्यांची मदत देखील झालेली आहे. त्याच्या वतीने टेनिस क्रिकेटच्या वतीने देखील त्याचा आभार व्यक्त करण्यात येते. थँक्यू सो मच. मला वाटतं आपले आयोजक कमिटी मेंबर्स या. सर तुम्ही आभार माना या. आभार अंकल आभार मानून हे करा. गेल्या 10 दिवसापासून रामभाऊ जोशीच्या मैदानामध्ये दिवाळी सणानिमित्त KCC चषक 2025चा सांगता समारंभ झाला. या सांगता समारंभासाठी ज्यांनी बक्षीस दिले, ज्यांनी विशेष सहकार्य केलं, ज्यांनी ट्रॉफ्या दिल्या, ज्यांनी कॉमेंट्री केली, ज्यांनी समालोचन केलं, ज्यांनी हंपारिंग पंच म्हणून काम केलं, ज्यांनी लाईव्ह दाखवण्याचं काम केलं, ज्यांनी सुंदर असं या ठिकाणी होर्डिंगचं काम केलं. कमलाकरने आमच्या गेल्या 10 दिवसापासून बाँड्री असेल किंवा मैदानावरचं उत्कृष्ट असं फकीचं काम अशा सर्व आणि KCCच्या सर्व टीमनं दिवस रात्र मेहनत करून पावसाच्या संकटावर मात करून सामनेसुद्धा दिवसा केले. ह्या सर्वांचं, गावकऱ्यांचं, प्रेक्षकांचं, रामभाऊ जोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्राचार्य कदम सर आणि त्यांच्या सर्व टीमचं, सर्वांचं KCCच्या वतीनं आभार मानून पुढच्या वर्षीसुद्धा ह्यापेक्षासुद्धा मोठ्या स्पर्धा होतील.
साधारण 5 लाख रुपयाचं पारितोषिक असेल. यासाठी सुद्धा करकमवासियांनी विशेष असं आपल्याला बक्षीसच्या स्वरूपात असेल, विशेष सहकार्याच्या स्वरूपात असेल असं बक्षीस द्यायचं आहे. सामना जे खेळायला आलेत आणि यूट्यूबवर पाहतायत त्यांना आवर्जून सांगा वाटतं की पुढच्या वर्षी सामना अंदाजे 5,01,000 रुपयाचा असेल. आपण या आपलं करकममध्ये पुन्हा एकदा स्वागत होईल सामना पाहण्यासाठी. आणि विशेष सहकार्य करणारे आणि बक्षीसदात्यांनी सुद्धा भरभरून बक्षीस द्यावं आणि आपल्या करकममधून चांगले खेळाडू तयार व्हावे. शुभेच्छा. धन्यवाद.